कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय भांजे, कसा वाटला परिसर? मामा आले एक नंबर आहे, पण मामा तुम्हाला आधी का नाही आणलं इकडं? अरे अमोल बाळा, आपण फक्त दर्शनाची इच्छा व्यक्त करायची, योग ना देव बाप्पा जुळवून आणतो। बापू मला खूप भारी वाटतं इकडे येऊन। हो ना? हो। आप्या, मी जरा अगरबत्ती नारळ घेतो। हो। अमोल, हा, ही देवस्थान एकदम कडक आणि जागृत आहे बर का? म्हणजे अरे म्हणजे असं म्हणतात की ह्या देवाला केलेला नवस पूर्ण होतो। मामा, अरे नवस म्हणजे? अरे हो, किती प्रश्न विचारतोय अमोल। मी देतो की उत्तर। दाजीबा सांगा, सोप्या भाषेत तुम्हीच समजून सांगू शकताय। तू माझ्या कल डॉन। बाबा अरे सांग ना प्लीज। हो सांगतो। नवस म्हणजे आपल्या मनातली इच्छा देवाला सांगायची, त्याला नवस म्हणतात। मग ते तर आपण घरी पण करू शकतो ना। अरे हो बाळा, पण ह्या देवाला इच्छा बोलली ना की ती पूर्ण होतेच। मग काय करायचं माहितीये का, आपण मनात जे ठरवले ना ते मनोभावे श्रद्धेने देवाला द्यायचं। बाबा आली इकडं, मागितलेली इच्छा पूर्ण होणारच। अमोल, तू जर निर्मळ भावनेने काही मागितलं ना देवाला, तर नक्की तुझी इच्छा पूर्ण होणार बघ। आणि तुला माहितीये, तू माझ्या पोटात होतास ना, तेव्हा तुझा बाबा आणि मी आम्ही इथे चाललो होतो दर्शनाला। आणि त्या दिवशी दरड कोसळली होती, भयानक दिवस होता तो। त्या आठवणी पण नको वाटत होता। त्यातून बाहेर पडता पडता महिना गेला होता मला। मॅडम, मॅडम पण खरंच रे अर्जुन, आता तू दिवस जरी आठवला ना तरी अंगावर काटा येतो। मला वाटलं झालं, तू आणि अमोल गेले मला सोडून। मला काहीच कळत नव्हतं काय करायचं। मग मी ह्या देवळात आलो, देवाला नवस बोलला आणि सगळं मार्गी लागलं, ठीक झालं। खरंच का बाबा? हो। अरे अमोल, मी खूप घाबरून गेलो होतो। मला असं वाटलं की आपी जर माझ्या आयुष्यातून गेली तर माझं आयुष्य संपून जाईल। अर्जुन, अरे तो प्रसंग अवघड होता, पण आपल्या प्रेमाने आपल्याला लांब नाही जाऊ दिलं। आता देवाला पण माहित होतं की तुझ्यातनं कित्येक लोकांचं भलं होणार आहे। खरंच त्या देवाला मागितलेली कुठलीच इच्छा अपूर्ण नाही राहत बघ। मामा अरे आता मला पण देव बाप्पाला काहीतरी मागायचंय। अरे तू तुझी इच्छा देवाला सांगायच्या आधीच पूर्ण होईल। पण छोटे सरकार, तुम्हाला नक्की काय मागायचंय? मी देवाला मागणार आहे ना मामा, मग देवाला सांगेन। मी आलो बापू। अमोल, अरे असू दे, बापूंकडे जाऊ दे, त्यांना 10 प्रश्न विचारत। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।